इशू बेबी गेली स्कूलमध्ये आणि रिकामा वेळ मिळतोय तर चला म्हणलं आपण थोडीशी घराची क्लिनिंग करून घेऊया. तर इथे जे आहे ना कॅरम बोर्ड आता नुकताच नवीन घेतलेलं आहे उन्हाळ्यामध्ये, आता 2-3 महिने झाले, त्यामुळे एवढं काही घाण झालेलं नाहीये. रोजच्या रोज स्वच्छता करूनच घेत असतो, कधीतरीच वापर होतो कारण ते संध्याकाळी आल्यानंतर इशू बेबी दिवसभर स्कूलमध्ये जाते, संध्याकाळी आल्यानंतरच लागतो थोडंफार खेळण्यासाठी आणि मग असं साईडला ठेवून दिला जातो. आता इथं आपल्याला मशीनची क्लिनिंग करायचंय. तर सगळ्यात आधी स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं मस्त असं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. आजचा तुमचा दिवस खूप छान आनंदात मस्त मजेत जाऊ देत. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. सगळ्यात आधी आपल्याला डीप क्लिनिंग करून घ्यायची मशीनची. का मशीनचं काय होतं, दरवेळी आपण इकडून म्हणजे पुढून साफ करतोच आपण दरवेळेस फरशी वगैरे पुसतेपर्यंत. पण काय होतं ना, अनेक वेळी आपण जेव्हा तेल वगैरे ऑइलिंग वगैरे करतो बरेच दिवस करत नाही, त्यामुळे मशीनचा मोठा मोठा आवाज येतो आणि त्यामुळे काय होतं, इरिटेट होतं माणसाला काम करताना असं. त्यामुळे काय रोज म्हणजे आठवड्याला 15 दिवसाला एकदा तुम्ही ही अशी क्लिनिंग करून स्वच्छ पुसून त्यामध्ये ऑइलिंग वगैरे केली ना तर एकदम भारी होतं. आता डेटॉलचं पाणी घेतलंय आणि ते एकदम कापडात स्वच्छ पिळायचे. पाण्याचा जास्त असं ओलसरपणा होऊन द्यायला नाही पाहिजे. लोखंडाला केला तरी चालतो, पण जेव्हा लाकडी जी आपली फळी जी असते मशीनची तर तिथे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता 2018 मध्ये मशीन घेतलेली आहे, जवळजवळ 7-8 वर्ष झाले, तर अजून सुद्धा नवीन नवीनच दिसते आणि आपला नॉर्मल यूज असतो त्याचा आणि आवाज पण अजिबात करत नाही बिलकुल. ऑइलिंग टाइम टू टाइम केलं ना आणि ऑइलिंग असं स्वच्छ पुसल्यामुळे काय होतं, ते ऑइलचा जो वास असतो किंवा आपण सारखं सारखं ऑइलिंग करत नाही म्हणजे किंवा कधी मध्ये केलेलं असते ना तर ती बरेच दिवस जर केलेली असेल क्लिनिंग तर दोरा पण अडकतो किंवा शिलाई व्यवस्थित येत नाही. त्यामुळे व्यवस्थित रेग्युलर ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर आता आहे ना 3 वर्ष झालं व्हिडिओ बंद होते माझे, तर मी तुम्हाला त्याचं रिझन हळूहळू सांगत जाईल. तर सगळ्यात महत्त्वाचं रिझन असेल तर माझ्या मुलांसाठी. कारण काय होतं ना, एक बेबी होती इशू बेबी, ते तेव्हा कसं तरी म्हणजे तेव्हा आपण खूप हार्ड व्हायचं कारण सगळं काम आता आपण शहरामध्ये जर राहत असू तरी ते आपले सासू सासरे नसतात किंवा कोणीच नसतं, तर एकट्याला खूप म्हणजे कठीण जातं सांभाळणं लहान मुलांना. कारण लहान मुलांना सांभाळणं म्हणजे जेव्हा झालं आई तेव्हा कळतं की म्हणजे किती डेंजर काम आहे. आणि जेव्हा इशू बेबी माझी 3.5 महिन्याची होती ना तेव्हापासून मग आम्ही पुण्यात म्हणजे इथे आलेलो तिला घेऊन, मी डिलिव्हरीसाठी गावाला गेले होते त्याच्यानंतर. मग खूप म्हणजे तिला तेव्हापासून सांभाळत, ती एकटी होती ना तर थोडंफार होऊन जायचं, थोडं दुपारी झोपलं तर टाइम मिळायचा तेव्हा व्हिडिओ व्हायचे. पण जेव्हा शिरू बेबी झाली आणि त्याच टायमिंग मध्ये इशू बेबीची पण स्कूल आणि शिरूला पण सांभाळणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि घराची एकदम पूजा झाली त्याच टायमिंग मध्ये आणि 1.5 महिन्याच्या नंतर शिरू बेबी फक्त म्हणजे श्रीनिधी 1.5 महिन्याची होती. तर तेव्हा आम्ही इथे म्हणजे माझ्या छोट्या मुलीचं नाव आहे श्रीनिधी, घरी स्वामिनी पण म्हणतात, तर स्वामिनी म्हणलं तरी चालेल. तर स्वामिनी जेव्हा 1.5 महिन्याची झाली तर तेव्हा इथे पुण्यामध्ये आलो आणि तेव्हा मग तिला आवरणं हे आवरणं मध्यंतरी केलं होतं 2-3 वेळेस मी ब्लॉग शूट केले ती जन्मल्यावर सुद्धा. पण कसं व्हायला लागलं की म्हणजे रुटीन चेंज होतं, खूप सारा वेळ मोबाईलमध्ये जातो व्हिडिओ शूट करण्यामध्ये, एडिटिंग करण्यामध्ये, तर एवढं इझी नाही म्हणजे नाही का ब्लॉगिंग वगैरे करणं. त्यामुळे मग थोडासा ब्रेक घ्यावा म्हणलं आणि धावपळ जास्त करू नये आणि इशू बेबीची पण स्कूल पण महत्वाचं होतं. आता ती फर्स्ट स्टँडर्डला गेली आहे, आता पण सध्या स्टडी होमवर्क वगैरे घ्यायला लागतो, पण बऱ्यापैकी आता तिला समजतं काही गोष्टी. आता फर्स्ट स्टँडर्डला गेल्यामुळे आता ती 5.5 वर्षाची, त्यामुळं बऱ्यापैकी व्यवस्थित तिला कळतं की. आणि छोटी मुलगी जी आहे तर तिला पण आता बऱ्यापैकी कळायला लागले कारण ती आताच 20 तारखेला 3 वर्षाची झालेली आहे. आणि त्यामुळे म्हणलं चला आता आपण थोडं बाहेर आपली जी आवड आहे त्यात आपण परत मन गुंतूया आणि हे करूया, त्यासाठी आजचा हा ब्लॉग आहे. आणि 4-5 दिवस झालं तुम्ही बघू शकताय तर ब्लॉगिंग चालू केलेलं आहे. तर आता इथून पुढे मी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेल. जेव्हा तुम्ही पाठीमागं जेवढं मला प्रेम दिलं 2022-23 मध्ये खूप चॅनल ग्रो झाला होता मला माहिती. आता परत एकदा तसेच कष्ट मला घ्यावे लागणार आहेत, तरी सुद्धा तुमचं प्रेम आणि साथ नेहमी आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. तर तुम्हाला सांगते इथं चालू आहे क्लिनिंग वगैरे आणि माझ्यासोबत एक घडलेला किस्सा पण सांगते की म्हणजे नाही का निगेटिव्हिटी खूप सारी पसरवण्यात येते आपल्याबद्दल किंवा आपल्याला सांगण्यात येतं की तुम्ही जे काम करताय ते चुकीचं आहे किंवा मग हे आहे ते आहे, कुठलं पण काम करा मग ते. मी तुम्हाला सांगते कंपनीत गेले होते ना, कंपनी जॉब करायची तेव्हा पण तिथे पण म्हणायचे नाही नाही ही कंपनी चांगली नाही, आपण दुसऱ्या कंपनीत गेलो ना तर तिथं ते चांगलं असतं. आणि नाही नाही मग त्या कंपनीत आपण गेलो तर मग तिथे म्हणणार की नाही नाही ह्या गोष्टी चांगल्या नाही तर तिथून तिथं गेलं पाहिजे, तिथलं बेटर असतं, इथलं नसतं ते बेटर असतं, याच्यापेक्षा हे बेटर आहे आणि त्याच्यापेक्षा ते बेटर आहे, असं म्हणजे लोक जे असतात ना म्हणतच असतात. ते झाल्याच्या नंतर परत घरी आलं तर घराच्या बाबतीत पण तसंच म्हणतात, हे घर बेटर नाही ते घर बेटर असतं, हे असतं. सगळ्यात सुख म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुभवावरून एक गोष्ट येते की काहीच बेटर नाहीये लाईफमध्ये. आपण मानल्या त्या गोष्टी बेटर आहेत, म्हणजे आपल्यासाठी काय चांगलंय आणि काय वाईट आहे ते फक्त आपण ठरवलं पाहिजे ना की लोक. आता लोकांच्या नजरेनं लोकांना काय वाटतंय ते ठरवू शकतात, आपल्याला काय वाटतंय हे आपण ठरवायचं. सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपलं घर.
आपलं घर किती सुख समाधानी आहे, की घर कसं आहे, झोपडे असू दे, पत्र्याचं शेड असू दे, मोठा बंगला असू दे, काही असू दे, जे काही आहे ना त्यात आपण सुखी समाधानी किती आहोत आणि कशा आहोत हे खूप महत्वाचं आहे. आणि सुखी समाधानी असाल तर एकदम म्हणजे आपापल्या कामात बिझी असाल तर एकदम भारी वाटतं. आणि ह्या सगळ्यांचं म्हणजे नाही का निगेटिव्ह परिणाम पण पडतो आपल्या डोक्यावरती नाही का. असं जेव्हा निगेटिव्ह बोलतात किंवा काही करतात तर ते आपल्यामध्ये येतात आणि हातातलं हिसकावून घेण्याचा प्रयत्न पण करतात काही काही लोक, की नाही का हिचा जॉब आपल्याला आला पाहिजे किंवा तिचं ती संधी जी आहे ती आपल्याला मिळाली पाहिजे. हिसकून पण बरेच जण घेत असतात. आता मागच्याच नाही का मागच्याच वर्षी मला एक गोष्ट कळली आमच्या फ्रेंडची, की म्हणजे जेव्हा ती तिथे जायची कामावरती, एका ठिकाणी कामावरती जायची, तर तिच्यासोबत सुद्धा तसंच घडलं. दुसऱ्या ज्या होती ना तिची फ्रेंड, तर तिनं तिच्यासाठी आता फ्रेंड सुद्धा असेच म्हणजे करायला लागल्यावर कसं व्हायचं. तिने काय केलं तिच्या सोबतचं जे आहे ना तिचं जॉब घेण्यासाठी हिला निगेटिव्हपणा दाखवला आणि तिला त्या गोष्टी करून तिला पाठीमागं खेचला आणि स्वतः ती जॉब टीचर म्हणून किंवा ह्या गोष्टी म्हणून लागल्या XYZ. तर ह्या अशा गोष्टी करून काय फायदा होतो, म्हणजे ह्या गोष्टीतून एक उदाहरण होतं की हातातल्या गोष्टी माणूस नाही का हिसकावून घेऊ शकतो पण नशिबातलं कोणी नाही घेऊ शकत. तिला त्याच्यापेक्षा बेटर ठिकाणी अजून छान ठिकाणी जॉब वगैरे लागला. कदाचित हे तिला तेव्हा नाही वाईट वाटलं होतं पण त्याच्यापेक्षा पण बेटर झालं की चांगल्या ठिकाणी ती लागली. आता मी पण तिला बघून एकदम खुश आहे, ती एकदम छान आहे, आनंदी आहे. कारण माणूस कसं निगेटिव्ह होतं काही जर गोष्टी आपल्या आयुष्यात घडलातच. तर त्याच्यातून मला एकच सांगायचं की हातातलं घेऊन जाऊ शकतात पण नशिबातलं कधीच नाही. आता तिला त्याच्यापेक्षा बेटर पेमेंट आणि तिच्यापेक्षा खूप छान आहे तिचं, त्यामुळं कधीच हार मानायची नाही. आणि आपल्यासोबत जर काही गोष्टी घडत असतील, आता माझ्या आयुष्यामध्ये दुःख आलं तर माझ्याच का असं म्हणत बसायचं नाही. नेहमी हॅप्पी राहायचं, आनंदी राहायचं. आणि हे आपला आनंद स्वामी कधी कधी परीक्षा घेत असतात आणि स्वामी आपल्या पाठीशी असल्यावर सगळ्या गोष्टी आपल्या सक्सेस होत असतात. त्यामुळे लोकांचं मनावर घ्यायचं नाही आणि जरी आपल्या हातातून काही गेलं तसं टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यापेक्षा अजून काहीतरी नक्कीच देवाने काहीतरी चांगलं वाढून ठेवलेलं असतं तर ते आपल्याला मिळत असतं. तर तुम्ही इथं बघू शकताय खूप म्हणजे नाही का कपडे वाळायला आता डीप क्लिनिंग झालेली आहे मशीनची. आणि आता कपडे वाळायला घालायचे पावसाळ्याचे दिवस आहेत ना, त्यामुळे खराब होतात सारखे सारखे कपडे. त्यामुळे ना म्हणजे वरती भिजले ना तर वास वगैरे येतो. त्यामुळे मी काय करतं वरचं कपडे खाली आणून टाकते आणि संध्याकाळचं मग निवांत जरी काढलं तरी चालतं. असं होतं. सकाळी मी लवकर धुते कपडे त्यामुळं त्याचं काही टेन्शन नाही. आता शिरू बेबीची लाईट गेली होती ना, शिरू बेबीला बघायचं होतं आपल्या मस्तपैकी टीव्ही, तर त्यामुळे ठीक आहे म्हणलं चला टीव्ही लावून देऊया तिला. कार्टून वगैरे लावून दिलं बघत बसते. तिकडे कार्टून लावायपर्यंत मी इथे ताट वाळून घेतलं होतं. तर शिरू बेबीनी सगळं चेहऱ्याला लावून घेतलंय श्रीखंड. कारण आता जेवायला घेतलं होतं नुकतंच मी, हात वगैरे धुतले स्वच्छ आणि चला म्हणलं आता जेवण करूया आपण, सगळं काही काम झालेलं आहे. तर आरामात आम्ही बसलोय. चपाती, श्रीखंड आणि थोडीशी बटाट्याची भाजी आहे आणि थोडंसं सोबत चिवडा आहे. चिवडा बघितलं ना पळते ती श्रीनिधी खाण्यासाठी. आता इथं वाईट दिसते पण चिवडा आहे हिरव्या मिरची टाकून केलेला. तर इथे आता जेवण करते मी. आता तुम्ही बघू शकताय थोडासाच कोपरा आहे छानसा क्लिनिंग केलेला, तर किती फ्रेश वाटतंय असं. तर त्यामुळे मला हे असं बघून खूप आनंद होतो. तर चला तर मग आजचा ब्लॉग असा छोटासा होता आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा, बी पॉझिटिव्ह. श्री स्वामी समर्थ. परत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या सगळ्यांनी, मस्त मजेत राहा, हॅप्पी राहा.